आपल्या नेत्याच्या घरी, आपल्या सहकार्याच्या घरी आपण जेव्हा भेट देतो तर अशी अपेक्षा असते त्याच्या घरचे 4-5 लोक, आजूबाजूचे 5-10 लोक आपण बसू, चहा पिऊ, ते आपल्याला सत्कार करतील. पण माझ्या बाबतीत असं कधीच होत नाही. मला कधीच चांगला चहा प्यायला मिळत नाही. कारण मी गेल्यामुळे महिला एवढ्या उत्साहात असतात की त्या सगळ्या तयार होऊन म्हणजे मला सोडायला तयार नसतात. मग आता माझं असं ठरलंय की ज्यांच्या घरी मी जाते त्या पुरुषांनी चहा करून पाजवला पाहिजे मला. हा, हे बरं केलं. माझ्यापेक्षा कोणी उंच झालं तरच तुमचं नेतृत्व करू शकेल अशी परिस्थिती आहे. बरोबर आहे की नाही? माझ्यापेक्षा उंच म्हणजे शरीराने उंच, मनाने उंच, संस्काराने उंच, विचाराने उंच, आचाराने उंच असं नेतृत्व माझ्या या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना लाभो आणि सदैव त्यांच्या भविष्याचा विचार, त्यांच्या भविष्याचा वेध घेणारं नेतृत्व लाभो हीच तुमच्या सर्वांच्या समोर मी ईश्वराला, भगवान बाबांना प्रार्थना करते. आज हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या घरी भेट होती खरं तर. आणि आमचे बंधू आमदार मुंडे साहेबांचे लाडके अर्जुन भाऊ ते मला म्हणले, ताई मी पुढे जाऊन थांबतो. मग मी म्हटलं चला मी येते. या कार्यक्रमाला मंचावर आवाजून दुसरे आमदार ज्यांनी उडाण भरलेली आहे निवडणुकीमध्ये आणि जिंकलेले आहेत, हिकमतची उडाण, आणि त्यांचं भाषण नाही काय माझ्यामुळे. मी बसू नका तुम्ही परत, ते माझं लक्षच नाही. मला वाटलं त्यांनी मला बोलवलं म्हणून. आमचे दुसरे उजव्या बाजूला बसले छोटे भाऊ बुलढाण्यातून आलेले आहेत, सिंदखेड राजाचे आमदार मनोज कायंदे, संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर, विष्णुभाऊ पाचफुले शहराचे प्रमुख, भाऊसाहेब घुगे, त्यांचा सर्व परिवार आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनी आपल्या गच्चीवर पूर्ण भरले तिकडे वाटतं. हा, समोरही उभे आहेत. हो ना. आणि एवढा या कार्यक्रमाला जोश असा भरून घोषणा वगैरे देऊन उत्साह वाढवणारे माझे युवा बांधव, एखाद्या आपल्या नेत्याच्या घरी, आपल्या सहकार्याच्या घरी आपण जेव्हा भेट देतो तर अशी अपेक्षा असते त्याच्या घरचे 4-5 लोक, आजूबाजूचे 5-10 लोक आपण बसू, चहा पिऊ, ते आपल्याला सत्कार करतील. पण माझ्या बाबतीत असं कधीच होत नाही. मला कधीच चांगला चहा प्यायला मिळत नाही. कारण मी गेल्यामुळे महिला एवढ्या उत्साहात असतात की त्या सगळ्या तयार होऊन म्हणजे मला सोडायला तयार नसतात. मग आता माझं असं ठरलंय की ज्यांच्या घरी मी जाते त्या पुरुषांनी चहा करून पाजवला पाहिजे मला. हा, हे बरं केलं. तर इतकं प्रेम, इतका जल्लोष, मला या सगळ्या गोष्टींनी एखाद्याला मस्ती येईल थोडं, अरे मी गेले असे लोक, एवढी गर्दी, अमुक तमुक, मला टेन्शन येतं. मला वाटतं बाबा मी एवढ्या लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करू, खूप टेन्शन येतं मला. बोलू दे बोलू दे बोलू दे रे, नको नका. आता मी म्हणायच्या आधीच ते म्हणले मला की ताई आम्हाला काही अपेक्षा नाही, तुम्हाला बघायला भेटलं हीच आमची अपेक्षा. मला अजून टेन्शन येत कारण दुसऱ्या राजकारण्याकडे काही बाबा काम असेल, बदली असेल, फंड असेल, मला तर नुसतं बघायचीच अपेक्षा आहे. बरं, बघायची अपेक्षा म्हणजे सकाळी 7 वाजता तोंड मी आरशात पाहिल्यावर रात्री 2 वाजेशिवाय बघतही नाही. त्यामुळे आता मी अशीच आहे बघा. हे आता मला बघावं का वाटतं रे तुम्हाला? मला बघावं का वाटतं तुम्हाला? आता माझी एवढी लायकी आहे का रे साहेबांची छबी माझ्यामध्ये दिसावी?
पण मला तुम्हाला बघा वाटतंय, कारण तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात मला मुंडे साहेबांची छबी दिसते. मला वाटतं माझं कौतुक मुंडे साहेब करायचे बरं का, त्यांच्यानंतर कोण कौतुक नाही केलं रे माझं, तुम्ही करता. मुंडे साहेब विचारायचे, पंकजा आली का, भाषण कसं केलं, कशी चालली, कशी बोलली, माझ्यासारखी आहे का, माझ्यासारखी बोलते का. मी सगळं तुमच्यासारखं करते, फक्त खिशातून कंगवा काढून केस नाही विचारत. सगळं सगळं त्यांना फार हौस यायची. अर्जुन भाऊ कुठेही सभा घेतली की तिथल्या कार्यकर्त्याला फोन करायचे, कशी बोलली, काय काही. सगळ्या ठिकाणी लोक म्हणाले, साहेब आज तुमचं काही काम नाही, आम्ही ताईंवर भागवतो. सगळे तसे म्हणायचे. एक दिवशी मला म्हणले, आता माझं काही काम नाही, म्हणले माझी शेवटची निवडणूक आहे. एकदा म्हणली, दोनदा म्हणली, तीनदा म्हणली. म्हणलं बाबा सारखं सारखं असं का म्हणायला, तुम्ही शेवटची निवडणूक आहे. तर मला म्हणले, ज्या हातात समाज म्हणजे जात नाही बरं का, जात नाही, इथे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. ठीक आहे, माझे पाहुणे रावळे असतीलच, आता ज्याचं त्याला प्रेम असतच आहे. जात नाही ती जात, पण जातीवादी नाही आलं. जात नाही, समाज म्हणते. ज्या समाज ज्या हातात द्यायचा आहे ते हात तयार झाले. आता मला काही टेन्शन नाही, मी माझा पुढची निवडणूक लढणार नाही, मी रिटायर होणार आहे, मी तुझ्या घरी येऊन राहणार आहे, तू म्हणणार म्हातारा खोकायलाय, मला त्रास व्हायला, अशी गंमत करायची माझी. आणि मला ती सेवाच करायला नाही मिळाली. साहेबांना जेव्हा लागलं असं आपल्याला कळलं असतं आणि म्हणले असते की मुंडे साहेबांना 2 बाटल्या रक्त पाहिजे, 2 कोटी बाटल्या रक्त तिथे तयार झालं असतं. तर संधीच नाही मिळाली, संधी नाही मिळाली. तेव्हा मी राजकारणात काम करते बघा. राजकारण आहे, राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे. त्याच्यात पुन्हा मी तुरटी फिरवून फिरवून किती फिरवू. आता ठरवून सुपारी असते, लोक बोलतात, आरोप करतात, काहीही बोलतात, येणं न घेणं कशातही आपलं न ओढतात. पण मी राजकारणात का आहे हे सगळ्यात त्यांनी ऐकावं. जे खोटं बोलतात, आरोप करतात, अशी लोक असतात जगात, त्यांनी ऐकावं. ज्यांचं स्वतःच्या वडिलांवर प्रेम आहे आणि ज्यांनी स्वतःच्या वडिलाला गमावलंय. माझ्या तुमच्या नजरेत जे गोपीनाथ मुंडे मला दिसतात आणि जे मला बघतात ना, ती नजर खाली न जाऊ देण्यासाठी मी राजकारणात. मी नुसती गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाहीत, माझं मत आहे. खरं का खोटं माहित नाही. मी गोपीनाथ मुंडेची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाहीत. केवळ असते मी गोपीनाथ मुंडेची मुलगी, टाईटच राहिले असते, कपड्याला दाग लागू दिला नसता, कोणाला जवळ उभं राहू दिलं नसतं, कशाला तुम्ही माझा नमस्कार घातला असता. खूप असे मोठे मोठे नेते ना, जरुरी नाही की त्यांच्या पुढे परिवाराला लोकांनी स्वीकारले. मी हे करण्यासाठी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण खर्ची घातलेला. साहेब जिवंत असताना देखील एक क्षण असे अनेक गेले जिथे साहेब एकटे पडले होते. तेव्हा मी एवढंसं लेकरू का होईना साहेबांच्या खांद्याला खांदा लावून भांडत होते. घाबरत नव्हते, कोणाच्या बापाला घाबरत नव्हते, हा काही घाबरत नव्हते. मान करते मी, अर्जुन भाऊ करते, हिकमत उडाना तर अरे हिकमत भाऊ, पण मान करेन, पण मी घाबरत नाही. का घाबरत नाही? कारण काय मला पाहिजे. अहो मला सांगा भाऊ, याच्यापेक्षा काय संपत्ती हो, याच्यापेक्षा काय संपत्ती आहे. मला काही देशाचं मोठं पद जरी दिलं आणि कुणी मला तिकडं विचारायलाच येईना, कोणी धक्काबुक्की नाही झाली, तिघाला नाही झाला, ओरडाओरडा नाही झाला, तर काय करू त्या पदाचं? मी लोणचं घालू का? मी किती माझ्या पिढींना शिवाय घालते. तुम्ही नीट वळण लावत नाही, तुम्ही लोक मला तुडवतेत, माझा पाय सुचतेत रात्री, माझी ओढणी फाटती, माझा केस ओढते. आत्ताच केस दाखवले मनोजला मी, उपटलेले एवढे मोठे हात. आणि मग सगळं बरोबर करते. तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही काय माझी काळजीच घेत नाही, माझ्या जीवावर तुम्ही असून माझा जीव घालता का काय? पण खरं सांगू का, ह्याच्यातच मजा आहे. आप सांगा, माझ्याकडे अब्जो रुपये असले तर आहे का मला खायला वेळ? काय करायचे त्याचे? नाहीयेत माझ्याकडं. असले तर काय करू त्याचं? सांगा, काय करू शकतो? किती सोनं लॉकर भरून जरी कुणाकडे असलं तर काय करायचं? ते घालून घरात बसले कुणीच बघेना. काय करायचंय? माझा श्रृंगार, माझा अलंकार, माझे लोक आहेत जे माझ्यावर प्रेम करतात. का आता 45 वर्ष झाले मला पूर्ण. आता तुमची सेवा जेवढे पुढे दिवस देवानी माझ्या कपाळावर लिहिली तेवढी करणार. पण तुम्हाला
पोरांना, आपल्या नातवांना सांगावं वाटतंय, हे बघा, ही आपली पंकजाताई. मला ज्या घरात मी जाते, छोटी पोरगी असली की ते म्हणतात, ताई हे बघा ही पंकजाताई व्हायची म्हणती. ह्याच्यातच समाधान आहे रे, काय पाहिजे अजून. मी चांगली नसते तुम्ही म्हणताल का तिला करा माझ्यासारखं म्हणून? हा, तुम्ही म्हणतात का अरे आपल्या पोरांनी अंडरवर्ल्ड मध्ये गेलं पाहिजे, हा आपल्या पोरांनी तंबाखू खाल्ली पाहिजे, असं कोणी म्हणते का? कुणालाही वाटते आपले लेकरं चांगले व्हावे, आणि लेकरं चांगले व्हावे हे केवळ कुठल्या सिंहासनावर बसून, कुठल्या खुर्चीवर बसून ते प्रेम येत नसतं. हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आता तुमच्या गर्दीचं टेन्शन अजूनही काय बाबा, मला एवढे डीपीसीचे पत्र मी एवढा निधी नाहीच डीपीसीला. आता मला टेन्शन आलं, पण त्यांनी सांगितलं बघूनच पोट भरते. बघा तुम्ही तर पत्र घेऊच नका. बघू आता कोर कोर भर जितकं वाढता येईल वाढू आम्ही, आमच्या हातात ताट आहे तर जेवढं वाढता येईल तेवढं. पण खरं सांगते, जालना जिल्हा, मी सांगते बीड जिल्ह्याची मी पालकमंत्री होते 5 वर्ष. असं सुईच्या टोकावर एवढं सुद्धा नाही मावणार असं काहीच झालं नाही जिल्ह्यात. सगळं जिकडे तिकडे छान, कधी नाही काही विषय, काही नाही. 5 वर्ष उठक्या लागत होता मला नंतर. का तू लोक म्हणायचे ताईने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना केली, ताईने पाणी दिलं, ताईने जलयुक्त शिवार केलं. मी ज्या दिवशी अर्जुन भाऊ पालकमंत्री झाले त्या दिवशी आमच्या जिल्ह्यामध्ये 5000 टँकर होते. इतका दुष्काळ बीड जिल्ह्यामध्ये होता, आम्ही रेल्वेने पाणी लातूरला आणलं होतं. एवढी परिस्थिती, मी लातूरची पण पालकमंत्री होते. आणि त्या जिल्ह्यामध्ये नंतर कधीही टँकर लागलं नाही, इतकं जलसंधारणाचं जलयुक्त शिवारचं काम चांगलं झालं. मुंडे साहेबांनी एकदाच मंत्री झाले जीवनात, एकदाच, बरोबर की नाही? अजून लोक म्हणते की अंडरवर्ल्डचा खात्मा करणारा वाघ जर कोणी असेल तर गुन्हा कोणी केला ह्याला महत्व नव्हतं, गुन्हा कसा झाला याला महत्व होतं, का झाला याला महत्व होतं. आता बघा मध्ये कोणतरी ड्रग्जचे काहीतरी केस झाली, मोठ्या माणसाचं बापाचं लेकरू असलो एवढा इश्यूज गेला, इतका इश्यू झाला. पण माझं म्हणणं आहे ड्रग्ज मिळतात कसं. मुंडे साहेब तेव्हा म्हणायचे की मी अंडरवर्ल्डचा खात्मा करणार आहे, कारण हे अंडरवर्ल्ड ड्रग आणून आमच्या लहान लेकरांचं, आपल्या भविष्याचं, आपल्या भारताचं भविष्य खतम करतंय. हे ड्रग मुक्त मला करायचं. तेव्हा ते खूप कडक कारवाया केल्या त्यांनी, खूप त्यांना ते दिसायचं भविष्य. आता माझ्याकडे जो रोल आहे त्याच मी काम करू शकते. आता माझ्याकडे आहे पशुसंवर्धन, बकऱ्या, कोंबड्या, वराह. माझे केंद्रीय मंत्री आले, मला म्हणले पंकजा बहुत अच्छे शब्द दिए है तुम्हें, हम तो सुअर बोलते थे. म्हणलं नाही, वराह पालन असलं काय असेल तर सांगा बाबा. मग आता काय माझ्याकडे 25-15 फिगर आहे, काही नाही. आणि पर्यावरण आहे पुन्हा, त्यामुळे फटाके काही फोडू नका माझ्या स्वागताला. प्रदूषण करतात. एक तर मी जिथे जाते तिथे ऑक्सिजन असंही कमी व्हायलंय. एवढी माणसं इथे श्वास गेल्यावर इथे ऑक्सिजन कुठून येणार आहे. पण जे माझ्याकडे आहे त्याच्यात मी काम करेन. माझा स्वभाव आहे आपल्या नियमाने काम करायचं. मी कधीही नियम तोडत नाही. मोठ्या माणसासाठी, लहान माणसासाठी नियम मोजतच नाही. गरीब माणूस आहे, सामान्य माणूस आहे, त्याला नियमाचं काय, कोणी मला टीका करा नाही तर काय करा, कधीच मी त्याच्यावर चिंता करत नाही. त्यामुळे काम करत असताना या जिल्ह्याचा विश्वास जे सगळ्यांनी दाखवलाय, मी प्रयत्न करेन. मी म्हणत नाही मी 100% सगळं चांगलंच करेन, मी चांगलंच करेन हो, पण चांगलं मंदारी पण पाहिजे नाही या जगात. अहो ह्या देशात रामाला सोडलं नाही, कृष्णाला सोडलं नाही. आपण तर साधे माणसं आहेत आणि कलियुग आहे पुन्हा, इथं खोटं बोलणाऱ्यांची चालली. त्यामुळे हे चालणार. आपण निश्चल राहायला पाहिजे, आपण बिलकुल विचलित नाही झालं पाहिजे. भले काही प्रसंग येऊ, आपल्या हृदयाला माहिती आहे, आपल्या लोकांच्या नजरेमध्ये आपल्या इज्जत आहे. आपण जे काम करतोय ते काम निश्चलपणे करत राहायचा संस्कार मुंडे साहेबांनी मला दिले. त्यांनी एवढं मोठं दायित्व मला दिले. अरे माझ्या बापाच्या चितेला अग्नी द्यायचा अधिकार माझ्या बापाने मला दिलाय, मला त्याचा अभिमान आहे. 6 मुली झाल्या तरी चितेला अग्नी देण्यासाठी 7व्यांदा मुलगा व्हावा असा नवस बोलणाऱ्या बापापेक्षा माझा बाप कितीतरी श्रेष्ठ. मला त्याचा अभिमान. अशाच मुली तुमच्या घरी जन्मो आणि त्या मुलींच्या घरी गोपीनाथ मुंडे सारखे पुत्र जन्मो. माझ्या
छत्रपती शिवरायांना, आता मला सांगा, छत्रपती शिवरायांचा पुतळ्याला हार घालत होते, ते पोरं नुसतं धिंगाणं झाले, तुम्ही अरे पकडलं मी पोर, माया येते रे, आमचंच महाराज आहेत ते नसते तर आज आपण कुठे असतो? 16 वर्षाच्या लेकरांनी इतिहास घडवला नसता तर आज आपल्या राज्याचं काय झालं असतं? छत्रपती शिवरायांना ये बेटा तुला खाऊ पिऊ घालते असं जिजाऊ म्हणत बसल्या असत्या, हातात तलवार दिली नसती तर आपलं काय झालं असतं? छत्रपती शिवरायांना पराक्रम देणारी त्यांची माता आहे. आणि नुसती माता नाही, शिवरायांची लेक पण कमी पराक्रमी नव्हती. अरे जेव्हा शंभूराजे छत्रपती शिवराय मोहिमेवर जायचे तर या सगळ्या महिला गड सांभाळायच्या, गड राखायच्या, राज्य कारभार उत्कृष्टपणे चालवायच्या. माझ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी आदर्श काम त्यांनी केलं. किती दुःख, किती यातना भोगल्या, पण कधीही न्यायाची बाजू सोडली नाही. म्हणायचे आणि अहिल्यादेवीसारखा न्याय कोणी करू शकत नाही. माझ्या सावित्रीबाई फुलेंनी शेणाचे चिखलाचे गोळे अंगावर खाल्ले, पण स्त्री शिक्षणाचा वसा घेतला म्हणून तुमच्या समोर मी आज उभी राहून भाषण करायले. माझ्या रमाईने त्याग केला म्हणून त्या देशाला संविधान देणारे बाबासाहेब आंबेडकर खरले. प्रत्येक महापुरुषाच्या मागे स्त्रीचा त्याग आहे, प्रत्येक महापुरुषाच्या मागे स्त्रीचे संस्कार आहेत. मग काय, जर महापुरुषाच्या मागेच राहायचं का स्त्रीने? पुढे जावं कधी? आता आम्ही विचार केला, आम्हीच करतो ते महापुरुषाचं काम. आता त्यामुळे ते काम करण्यासाठी मी जीवनात निघालेली आहे. तुम्हा सर्वांच्या आशा पूर्ण करावं एवढं माझं वैभव नाही, एवढं मोठेपण नाही माझ्या हातात, एवढी शक्ती आहे का नाही मला माहित नाही, पण तुमचा अपेक्षा भंग नाही होणार एवढा प्रयत्न मी नक्कीच करीन. भाऊसाहेब, तुम्ही माझं स्वागत केलं, बहिणीला साडी नेसवली, ओटी भरली. आज गणेश जयंती आहे, गणपती दिला मला. सुख करता, दुःख हरता, विघ्न हरता गणपती. हे गणेशा, तुझ्या चरणी मी प्रार्थना करते, तू सुख दे माझ्या लोकांना. सुख म्हणजे काय? किलोभर तुम्हाला सोनं आणून देणं सुख नाहीये. तुमच्याकडे असणाऱ्या छटाकभर सोन्यातच आनंद मानणं हे सुख आहे. नाही तर किती दिलं तरी संपत्ती कमीच आहे ना. आहे त्याच्यात आनंद मानणं सुख आहे. सुखी कर, दुःख हर, या समाजातलं दुःख हर. जाती पातीच्या या सगळ्या भिंती मोडून लोकांना एकमेकांच्या गळा भेटी करू दे, लोकांना एकमेकांच्या हातात हात घेऊन फिरू दे, लोकांना एकमेकांना मानवतेच्या दृष्टीने बघू दे. हेच प्रार्थना गणेशाच्या चरणी करते. आणि विघ्न तुमच्यावर जर काही येणार असेल तर ये ईश्वरा, हे विघ्न माझ्यावर आणलंच तरी चालेल, पण माझ्या गरीब समाजाच्या माणसावर विघ्न आणू देऊ नका. हेच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते. सतत नामस्मरण करते, देवपूजा करते. माझ्या जिभेवर ज्याच्यातून ईश्वराचं नाव मी घेते त्या जिभेतून मी कधीही खोटं बोलणार नाही. जे जमते ते हो म्हणेन, नाही जमते ते नाही म्हणेन. तुम्हाला माहिती, ज्यांच्या आयांनी नाही म्हणलं ना ते मुलं मोठे झाले. आयांनी ज्या मुलाचे फाजील लाड केले ते मुलं वाया जातात. मी तुमची आई आहे, म्हाताऱ्या माणसांची पण आई बरं का. छत्रपती शिवरायांना शिस्त लावली जिजाऊनी. शिवबा तलवार घे लावली ना, आणि नुसती शिवरायांनी लावली, नातूही सांभाळला. हो, नातवाला पण प्रेम दिलं बापाचं, आईचं. अहिल्या देवींनी तर हत्तीच्या पायाखाली देईन जर कोणी मायलेकडे नळाकडे नजर. शिस्तीवर सगळे भिस्त आहे बाबांनो. त्यामुळे तुम्हा सर्वांना मी कधी ते प्रेम द्यायचा प्रयत्न करीन. कधीही तुम्हाला 4 गोष्टी नाही म्हणीन, पण खरं बोलीन. एखादी जमलं तर जीवापार प्रयत्न करीन, नाही जमलं तर पाठीवर हात फिरून बाबा नाक सोड, दुसरं काहीतरी कर. नाही तर लोक डिप्रेशन मध्ये जातात. हो, वेडे होऊन जातात लोक. तसं नाही करायला पाहिजे. या तरुण पिढीला फार घाई लागते प्रत्येक गोष्टी आत्ताच मिळायला पाहिजे. बरं, त्यांना चवही राहत नाही दुसऱ्या दिवशीच. आज आणली गाडी 10 लाखाची, दुसऱ्या दिवशी बोर व्हायला. नवीन आले मार्केटमध्ये, रोज मार्केटमध्ये नवीन वस्तू आल्यात ना. ते जग वेगळं आहे. आमच्या काळात वेगळं होतं. हौस वाटायची दिवाळीची, बाबा कपडे आणणार आहे, आम्हाला मिठाई मिळणार आहे. असं आताची काळाची, म्हणजे मी एवढी म्हातारी एवढी जुनी नाहीये, पण काळ आता पहिले कसं 20 वर्षांनी काळ बदलायचा, आता 5च वर्षांनी काळ बदलायला.
त्याच्यामुळे सगळ्या वागण्यात लोकांच्या बदल आहे. तरुणांनो, व्यसनापासून दूर राहा. आता व्यसनी होऊ नका म्हणते. काही ट्राय बी केलं असेल तर माझं काही आक्षेप नाही, पण व्यसनी होऊ नका. एन्जॉय करा जीवन, पण जीवनाला एन्जॉय तुम्ही करा. वस्तूंना तुम्हाला एन्जॉय करायची वेळ देऊ नका. डोकं आपलं फोकस ठेवा, आपलं आयुष्य घडवा. चांगले विचार कठीण जरी असले तरी लॉंग टर्म चालतात. वाईट विचार थोडे दिवस छान वाटतं, पुन्हा ढगातून खाली जातं माणूस. त्यामुळं चांगले घडा आयुष्य, हेच तुमच्यासाठी मी गणेशाच्या चरणी प्रार्थना करते आणि माझं हे प्रवचन थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.